मयंक शर्मा वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेत. सामना करतील विकास. डावखोरे फलंदाज. सामना करतील मयंक यांचा. यष्टी डाव्या यष्टी बाहेरील चेंडू. पंच सुबोध गडसे यांनी परीक्षण केलेलं आहे. अवांतर चेंडू. अवांतर धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर झालेली आहे ती महागणपती या संघाची. सुंदर चेंडू. धाव संत गतीचा चेंडू. पण चेंडू जज करण्यामध्ये अयशस्वी ठरलेले ते फलंदाज विकास. फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी झालेले ते गोलंदाज मयंक. धावसंख्या 1 धावा. सुंदर 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 चेंडू. अत्यंत सुंदर चेंडू. यष्टी मागे झेल टिपण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते यश. कोणी कॅच कोणी घेतला? सूरज यांनी आणि यष्टीरक्षक सूरज यांच्याद्वारे संघासाठी योगदान. विकास डगआउट मध्ये परतताना. विकास यांच्या जागेवरती प्रमोद मैदानामध्ये दाखल. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती एका धावेचं योगदान. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. धावसंख्या झाली आहे ती 2 धावा. पुन्हा एकदा मयंक यांचा सामना करतायत रौनक. डाव्या यष्टी बाहेरील चेंडू. अवांतर चेंडू. अवांतर धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. धावसंख्या झाली 3 धावा. रौनक सामना करतायत मयंक यांचा. सुंदर चेंडू. चेंडू फिरलेला आहे थोडासा. दिशा बदलताना चेंडू. यष्टी रक्षक यांनी तो कलेक्ट केला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. सुंदर चेंडू. सुंदर मयंक यांचा सुंदर चेंडू. यष्टी मागे कलेक्ट केला सूरज यांनी. कुठल्याही प्रकारची धाव नाही. कुठले षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ते 3 धावा. सुंदर फटका. सीमारेषेजवळ झेपावणारा उंच उंच उडालेला चेंडू. संघाच्या धावसंख्येमध्ये डीजे. फलंदाजीचं प्रदर्शन प्रमोद. सुंदर चेंडू. संतोष यांचा पुन्हा एकदा त्यांना आपली लय सापडलेली आहे. पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी झालेले ते गोलंदाज संतोष पुन्हा एकदा सामना करतील प्रमोद.
आहा, वा वा वा, सुंदर सुंदर चेंडू. पुन्हा एकदा थोडासा गती प्राप्त करताना, दिशा प्राप्त करताना असा चेंडू संतोष यांचा बीट करण्यामध्ये यशस्वी झाले. प्रमोद यांना पुढे जाऊन तडकावण्यासाठी सरसावलेले ते प्रमोद पुन्हा एकदा बीट करण्यामध्ये यशस्वी झाले. संतोष आणि अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारची धाव नाही, कुठल्याही प्रकारचा धोका नाही. धावसंख्या स्थिरावलेली 9 धावा. कार्यकर्त्यांना विनंती आहे, खेळ चालू असताना कृपया आपण प्रेक्षकांना थांबवायचे. खेळात व्यत्यय होणार नाही याची काळजी घेऊया. सुंदर फटका आणि पुन्हा चेंडू मैदानामध्ये दाखल. एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले प्रमोद. षटकामागे 5 धावांची गती राखत दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 1 गडी बाद 10 धावा. 10 रन्स फॉर लॉस ऑफ 1. सामना करतायत प्रमोद. एक चोरटी धाव काढण्यामध्ये यशस्वी. अत्यंत अलर्ट प्रमोद यांनी कॉल दिला आणि रौनक यांनी स्वीकारला. चोरटी धाव काढण्यामध्ये यशस्वी. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 11 धावा. सुंदर फटका पुन्हा एकदा आणि चेंडू जाऊन अडकलेला आहे तो बाजूच्या पंचायत घोषित करण्याचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. धावसंख्या विसावली आहे 12 धावांवरती. पुन्हा एकदा रौनक. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला. एक चोरटी धाव काढण्यामध्ये रौनक यशस्वी. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 13 धावा. डाव्या यष्टी बाहेरील चेंडू आणि पंचांचा बाईचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 14. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. 14. 1 गडी बाद 14 धावा. पुन्हा एकदा प्रमोद सामना करतायत आणि एक चोरटी धाव काढण्यामध्ये यशस्वी. एक धाव घोषित. लेग बाईज. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या विसावलेली आहे ती 1 गडी बाद 15. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आणि एक सन्मानजनक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर रौनक आणि प्रमोद
हॅलो 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 माईक चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो वन हॅलो चेक हॅलो वन माईक चेक चेक वन. संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत रुपेश. सामना करतायत विष्णू. आघाडीला आलेले प्रमोद मैदानामध्ये आपल्या फलंदाजीची धुरा खांद्यावरती घेऊन सज्ज त्यांच्या सोबतीला आलेले विष्णू सामना करतायत रुपेश यांच्या गोलंदाजीचा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना विष्णू सामना करतायत आणि सुंदर पद्धतीचा चेंडू कलेक्ट केलेला आहे क्षेत्ररक्षकाने आणि चोरटी धाव काढण्यामध्ये यशस्वी. पंचांचा धावा घोषित करण्याचा इशारा. वंडी एक धाव घोषित. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. 17 धावा. चौथ्या षटकाचा खेळ. अंतिम षटक. अंतिम 2 चेंडू. रुपेश सामना करतात विष्णू. सुंदर फटका. सीमारेषेजवळ झेपवणारा चेंडू आणि पंचांचा 2 धावा घोषित करण्याचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची भर. 19 संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावाची भर. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 19. 19 धावा. महागणपती संघाकडनं फलंदाजीचा खेळ चालू. फलंदाजी करताना 19 धावा. अंतिम षटक. अंतिम चेंडू. रुपेश. चोरटी धाव गाठण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे तो विष्णू यांचा आणि अशा पद्धतीने 19 धावांवरती खेळ आटपलेल्या संघाला जिंकण्यासाठी 1 to go. रुपेश यांचा सामना करतात प्रमोद. अंतिम षटक. अंतिम चेंडू. सामना करतात प्रमोद. एक चोरटी धाव काढण्यामध्ये यशस्वी आणि अशा पद्धतीने 20 चेंडू 20 धावा. संघाला जिंकण्यासाठी 21 धावांचं आव्हान आहे ते विघ्नेश्वर या संघाला. आणि प्रथम फलंदाजी करताना महागणपती या संघाने प्रमोद यांचं योगदान घेऊन संघाची धावसंख्या पोहोचवलेली ती 20 धावा. या संघाला जिंकण्यासाठी आव्हान दिलेलं आहे ते 21 धावांचं. प्रिंट आउट घेऊन यायला सांगायचं. गिरिजात्मक आणि बल्लाळेश्वर. पुढील सामना बल्लाळेश्वर विरुद्ध गिरिजात्मक. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती. यश टीम मागे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी दोन्ही संघ कर्णधारांनी हजर राहायचे. आयोजकांना विनंती नाणेफेकीचा कौल घेऊया. आणि गिरिजात्मक आणि बल्लाळेश्वर 11 गिरिजात्मक 11 दोन्ही संघाचे कर्णधार. आपण यश टीम जवळ आपलं गेल्या वर्षीचं स्टॅटिस्टिक्स कोण विनर ती सगळी माहिती मिळाली असते ना आपण अनाउन्स नाही
प्रिंटआउट पाहिजे. बरं ते टीमची नावं वगैरे सगळं असं लिस्ट असते ना, आपण मध्ये मध्ये आम्हा 22 झाले, 21 झाले, 22 ला विन आहे. अरे 20 झाले ना, 20 झाले ना, 21 टू विन आहे. 21 टू विन, 20 बॉल 20 चे. तू काय लिहिलेला असला? अरे रनआउट झाला ना शेवटच्या याच्यावर, रनआउट झाला, शेवटची रन नाहीये. शेवटच्या बॉलवर रनआउट झाला, विकेट होती. गिरजात मग आणि बल्लाळ्याची. राहुल माथुर सोबतीला, मयंक शर्मा स्ट्रायकर एंड वरती. महागणपती संघाकडनं गोलंदाजीची धुरा सांभाळताना विघ्नेश, तेजस माफ करा तेजस संघाचे कर्णधार तेजस यांचा सामना करतात. मयंक, सुंदर चेंडू लेग साइडला टोलवलेला चेंडू आणि संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. एक धाव घोषित, धावसंख्या झाली 1 धावा. हे पहिलं सगळं ली अवांतर चेंडू, पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 धावा. तेजस यांची थोडीशी लय बिघडताना अवांतर चेंडू, संघासाठी एका धावेची भर. संघाची धावसंख्या 2. सुंदर फटका मयंक यांच्या बॅटमधून आणि सीमारेषेजवळचे पावलेला उंच उंच चेंडू.
श्री चिंतामणी 11 संघाचे संघमालक विनायक सावंत यांच्याकडनं सर्व खेळाडूंसाठी खेतवाडी 7वी गल्ली येथे सर्व फक्त खेळाडूंसाठी फळ फ्रूट डिस्ट्रीब्युशन करण्यात येत आहे. तरी जे संघ खेळत नाही आहेत त्यांनी 7व्या गल्ली येथे जाऊन आपण आपली न्याहारी करून घ्यायचे, खेळांचा आस्वाद घ्यायचे. धन्यवाद. विनायक शंकर सावंत. सुंदर चेंडू स्लीप मध्ये झेपावताना संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. खाली आहेत, भरपूर आहेत. तेजस यांचं वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक. मयंक शर्मा यांच्या बॅटची कड घेऊन स्लीप मध्ये झेपावलेला चेंडू संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. पुन्हा एकदा एका धावेची भर. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धाव. संघाची धावसंख्या झाली आहे 9 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 चौकार वसूल करत मयंक शर्मा यांनी धावगतीला आकार देताना संघाच्या धावसंख्येमध्ये 9 धावा झळकावलेल्या आहेत. सुंदर पद्धतीने 21 धावा आपल्या योजना त्यांनी वर्षीच्या खेतवाडी प्रीमियर लीगचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज अतुल शुक्ला वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात. सामना करतील राहुल. सुंदर फटका, उंच उडालेला फटका आणि बिल्डिंग वरती झेपावताना पंचांचा धावा घोषित करण्याचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची वाढ, 2 धावांची भर. धावसंख्या झेपावताना 11 धावांवरती. अजून पाठी अजून दक्षिण मुंबईत नावाजलेलं असं खेतवाडी प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन सलग 3ऱ्या वर्षी, पर्व 3रे. अतुल सामना करतात राहुल. सुंदर फटका, राहुल यांचा कॉल आणि मयंक यांनी स्वीकारला. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 11 धावा. पुन्हा एकदा एक धाव घोषित. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. संघाची धावसंख्या 12 धावा. राहुलचे 3 रन झाले आता. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं. संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत अतुल. सामना करतील पुन्हा एकदा राहुल माथुर. संघमालक, संघाचे कर्णधार राहुल आपल्या संघाच्या वतीने फलंदाजीची धुरा संघासाठी योगदान देताना आणि 21 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, परंतु स्लीपकडे झेपावलेला चेंडू. संघासाठी एका धावेचं योगदान. संघाची धावसंख्या
पोहोचलेली आहे ती 13 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकत गिरिजात्मक या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि बल्लाळेश्वर या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. पहिल्या सत्रातील चौथा सामना गिरिजात्मक 11 विरुद्ध बल्लाळेश्वर 11. गिरिजात्मक या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि बल्लाळेश्वर संघाला आमंत्रित केलेलं आहे फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा राहुल सामना करतायत अतुल यांचा. सुंदर चेंडू, सुंदर यष्टीरक्षण विकास यांच्याकडनं यष्टीचित पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी. कुठली धाव नाही, कुठलाही धोका नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 13. सुंदर चेंडू, लेगकडे तडकावलेला चेंडू आणि कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कुठल्याही प्रकारचा धाव नाही. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 13 धावा. पुन्हा एकदा मयंक सामना करतायत प्रकाश यांचा. अडथळा आणि पंचांचा डेड बॉलचा इशारा. सुंदर चेंडू, सुंदर फटका, बिल्डिंग मध्ये टोलावलेला चेंडू. पंचांचा चेंडू घोषित करण्याचा, धावा घोषित करण्याचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची भर. पंचांनी निर्णय जाहीर करायचा आहे 2 की 1 धाव घोषित. वंडी एक धाव घोषित. श्री चिंतामणी 11 या संघाचे संघमालक विनायक सावंत यांच्याकडनं सर्व खेळाडूंसाठी खेतवाडी 7वी गल्ली येथे फ्रूट सॅलड वाटप करण्यात येत आहे. जे संघ खेळत नाहीये त्या संघांना विनंती आहे आपण जाऊन आपल्या संघासाठी फ्रूट सॅलड चा आस्वाद आपण घ्यायचा आहे. आणि धन्यवाद श्री विनायक शंकर सावंत यांनी जे आपल्या खेतवाडी प्रीमियर लीग साठी जे सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक आभार. चालू असलेला सामना गिरिजात्मक विरुद्ध बल्लाळेश्वर. पुन्हा एकदा चेंडू, प्रकाश यांचा 1 धाव घोषित. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेची भर. विघ्नेश्वर आणि संघ महागणपती चालू आहे.
तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. प्रकाश यांचा वैयक्तिक पहिलं मयंक. परत स्पीकर काढलेला चेंज करतोय ना. सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण स्वप्नील यांचं आणि संघासाठी एक चोरटी धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची भर नाही. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना डॉट बॉल चला चला प्रेक्षकांना प्रकाश यांचा सामना करतील मयंक. सुंदर वैयक्तिक श्री चिंतामणी 11 संघाचे संघ मालक विनायक सावंत यांच्या वतीने सर्व चौथ्या आणि अंतिम षटकाचा खेळ चालू. सुंदर चेंडू स्कोर 15 आहे ना. मग याने 16 काय अच्छा नाही इकडे 16 आले. कोण आला? हितेश एन ना. नितेश नायर मैदानामध्ये दाखल. नितेश वॉर्निंग. स्वप्नील यांच्या गोलंदाज 3 चेंडू अटीतटीचा सामना आणि
दोन चेंडू एक अंतिम चेंडू अंतिम नितेश स्वप्नील यांचा सामना करतील पुन्हा एकदा. नितेश